ताई आई काय म्हणते अंबया चिमणी माझी उडून का गेली चिमणी माझी उडून का गेली मी रत्नासारखी जताना केली अहो रत्नासारखी जताना केली अहो चिमणी माझी उडून का गेली चिमणी माझी उडून का गेली या चिमुकलीसाठी जोरदार टाळ्या महिला मंडळ माझी हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून हरण चालली हरण चालली प्राजक्ता आणि प्रजुत्या ह्या दोघींच्या वतीने माझी लेकीचा बाप आहे म्हणून या ठिकाणी लेकीसाठी बक्षीस आहे माझी हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून हरण चालली हरण चालली बसा 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 अंकिताताई पाटील यांच्या वतीने 1151 रुपयाचं बक्षीस जोरदार टाळ्या त्या लेकीसाठी आणि त्या लेकीच्या बापासाठी हे राहू द्या का बंद करू द्या जाऊ द्या का महिला म्हणलं आम्ही जाऊ द्या काय राव गंगावळ अंकिता पाटील गंगावळी इंदापूर तालुका हा होईल पण आम्ही गेल्याच्या नंतर आम्ही तिकडे गेल्याच्या नंतर तुम्ही लावायचं आणि नाचायचं अरे फकड्या
रतिका प्रदीप यादव या सुद्धा लेकीच्या बापाने 500 रुपयाचं बक्षीस दिले महिला मंडळ जोरदार जोरदार त्या लेकीसाठी त्यांच्या बापांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे हळद लागली अंगाला उभी आहे भावल्यावरी हळद लागली अंगाला उभी आहे भावल्यावरी लेकीच्या लग्नासाठी कर्ज काढील शेतावरी म्हणून मला म्हणायचं माझी हरण चालली योगाला सोडून हरण चालली काळाला सोडून त्या लेकीचा सुखी संसार व्हावा हीच परमेश्वराचरणी प्रार्थना त्या बापाची म्हणून म्हणायचं पोरगी काय म्हणते महिला म्हणतात माझा बाप रडतो मंडपा धरून माझा बाप रडतो मंडपा धरून माझा तो बाप रडतो काय म्हणत आहे माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून हृदयामधलं काळीज चाललं सोडून हृदयामधलं काळीज चाललं सोडून हृदयामधलं काळीज चाललं सोडून हो पैसा पोरगी आहे का दोन आहेत इथलंच आहे का तुम्ही अरे वा नाव सांगा दत्तात्रय महानवर यांच्या वतीने लेकीचा बाप आहे अवस्था तेवढी काय चांगली नाही म्हणा आता सध्याला थोडी गंभीर आहे पण कोणताच विचार न करता 2 लेकीसाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलंय जोरदार टाळ्या त्या बापासाठी माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून हृदयामधलं काळीज चाललं सोडून हृदयामधलं काळीज चाललं सोडून हृदयामधलं काळीज चाललं सोडून मागं मागं वैष्णवी औदुंबर यादव या ताईंनी सुद्धा या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस आहे त्या बापासाठी जोरदार टाळ्या बाप म्हणतोय बाप महिला मंडळ बाप काय म्हणतोय जाते लाडाची रे आज सासरी जाते लाडाची रे आज सासरी तिकडे बंधन इकडे बंद मग नेमकं काय काय जाते लाडाची रे आज सासरी जाते लाडाची रे आज सासरी हा फक्त कलाकारांनी माझ्याकडे बघायचं आहे
द्यायचे तर गाणं म्हणते मी नाही घेत 100. 500 दिसते हातात 100 घ्यायचे कसे? ही काय रीत आहे का मला खरं सांगा? आणि ते तुम्ही मला सांगा, पहिलीतून दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी जाते का नाही माणूस? 10वीतून पहिलीला बसता येईल का? पहिले किती दिले तर माता 500 द्यायचे तर नाही द्यायचे. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हा जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. गपचिप येऊन माझ्या पुढे काय सांगतात माहिती का दादा? ताई मला लय रडायला लागले, गाणं दुसरं लावा, गाणं दुसरं लावा म्हणते, मला रडू येते म्हणते. जी बाबा बाबा सिद्धी महादेव मोरे मुलगी आहे, सिद्धी महादेव मोरे. त्या लेकीसाठी 2101 रुपयाचं बक्षीस आहे. त्या बापासाठी जोरदार टाळ्या महिला मंडळ. बापासाठी टाळी झाली पाहिजे, टाळी. म्हणून बाप म्हणत आहे लेकीला. बाप काय म्हणतो माहित आहे का? जीव लावा पोरीला माझे जावई बुवा, जीव लावा पोरीला माझे जावई बुवा. मग हा बाप म्हणत आहे लेक नांदायला चालली, लेक चालली नांदाया, येशी पातोराया वाया, आईची वेडी माया लांब जातिया घालवाया. म्हणून म्हणत आहे संभाळून जा बेगिने कागुदने वारे, जीव लावा पुरीला माझे जावई बुवा, जीव लावा पुरीला माझे जावई बुवा, जीव लावा माझे जावई बुवा. भूताष्टेमध्ये असं सगळ्यांनी समजायचं आहे की आता आपल्या लेकीचं आपल्या बहिणीचं लग्न होत आहे आणि हे डोळ्यापुढे दृश्य ठेवायचं आहे आणि मग गाणं ऐकायचंय. मला वाटतं आई रडते, बाप रडतो म्हणून काय भावाला रडू येत नाही का? गडी माणसं सुद्धा रडतात पण ते आपल्यासारखं धडाधडा रडू शकत नाहीये. म्हणून ती मुलगी म्हणते माझा भाऊ रडतो, माझा प्रसंग झालेला आहे, माझ्यावर झालेला आहे. माझा भाऊ जेव्हा रडत होता का, हा नेत्रा माझ्या लग्नामध्ये 10 माणसाला आवरत नव्हता, तो माझ्या लग्नामध्ये इतका रडला. भावाला पण रडायला येतं म्हणून म्हणायचं माझा तो दादा रडतो गळ्यात पडून. आणि काय म्हणतोय माझी सोन्याची भावली मला चालली सोडून.
नारायण हनुमंत यादव लिखीचा बाप 500 रुपयाचं बक्षीस आहे. महिला मंडळ जोरदार टाळ्या 500च दिले. पैसे तर सगळ्यांकडेच येतो, बिगर पैशाचं कोण आहे? सगळ्यांकडे. पण पैसे खर्च करण्याची दानत पैसे. बरोबर आहे का नाही? खरंय का नाही? म्हणून बघा आता हा प्रसंग असा आहे, टोपीवाला लक्ष ठेवा. हा प्रसंग असा आहे, माझ्या माता बहिणीनं लेकीला वाटा लावायचा आहे. लग्न लागलेलं आहे, सर्व वराडी मंडळी वाटा लागलेली आहे. माता बहिणी त्या नवरी बरोबर आहेत आणि ही नवरी समोर चाललेली आहे. म्हणून तो भाऊ म्हणतोय, काय म्हणतोय भाऊ? बाप काय म्हणत आहे? पाठवणीची झटकानी गंगा यमुना अश्रू ढाळी. पाठवणीची झटकानी गंगा यमुना अश्रू ढाळी. कही वरला मंडप सारा, कही वरला मंडप सारा. माया ही वेडी कही वरला मंडप सारा. माया ही वेडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली. भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. पोरगी गरीबाची असू द्या, श्रीमंताची असू द्या, लग्न करून द्यावं लागतं. प्रत्येकाची मुलगी. म्हणून शेवटच्या वरीमध्ये मला सांगायचं आहे, ज्याची होती त्यानं जाणली, ज्याची होती त्यानं जाणली, ती ज्याची होती त्यानं जाणली. महिला म्हणतात आम्ही लावलेली माया